सुलेमान देवळ्याला पुराच्या पाण्याचा वेढा, आष्टी तालुक्यातील घटना। नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। मी बालाजी जगतकर, न्यूज ब्युरो चीफ, आष्टीतून थेट लाईव्ह। सुलेमान देवळा हे गाव आष्टी तालुक्यातील असून या गावाला पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे। या गावातील आदिवासी व भिल्ल यांना मंगल कार्यात राहण्याची वेळ आली आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी माध्यमांसमोर आक्रोश केला आहे। सुलेमान देवळा हे गाव काय पाकिस्तानमध्ये नाही। गेल्या 15 दिवसापासून कसल्या प्रकारची शासकीय मदत आम्हाला पोहोचली नाही। आम्हाला पक्की घरं द्या व ह्या पुराच्या पाण्यातून आम्हाला कायमस्वरूपी सुटका द्या अशी मागणी माध्यमांसमोर त्यांनी केली आहे। सुलेमान देवळा येथील भिल्ल व आदिवासी यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत। तात्काळ शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत व धान्य अद्यापही यांच्यापर्यंत पोहोचले नाही। गेल्या 15 दिवसापासून या लोकांना मंगल कार्यात राहण्याची वेळ आली आहे। ऐकूयात त्यांच्या प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं। मनाची वाटत नाही का? ह्या माता भगिनी आज 15 दिवसापासून पाणी देता आणि तुम्ही माझ्या पाहता का? आम्हाला दिखावा नकोय। आमच्या घरापर्यंत 18 दिवसात कोणी येत नाहीये। म्हणजे आम्ही आदिवासी येतो, म्हणजे आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? बाबासाहेब म्हणे आम्हाला अधिकार दिला नाही का लोकशाहीत? मग आमच्या अधिकाराचं हनन काय होत आहे? आमच्या हक्काचं आम्हाला का भेटत नाही? उपाशी लोक झोपतात, घरात पाणी घुसतंय, माता भगिनीच्या डोळ्यात आसू येतं आणि आमच्या आसू पुसा तुमची भावनिक साथ द्या सुद्धा तुम्ही देत नाही, तर हे तुमचं दुर्दैव आहे। हा तुमचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला तातडीची मदतीची मागणी करतो। आम्हाला पक्के घरं पाहिजेत आणि ते बी सार्वजनिक ठिकाणी सर्व समूह एकत्रित अपेक्षित येतं। ही प्रथम आमची मुख्य मागणी आहे आणि ती भेटली पाहिजे असं आमचं आहे। आमच्या घरात पाणी शिरलं, 15 दिवस झाले आम्ही मंगल कार्यात राहतो। आम्हाला कुठतरी गावातून जागा द्या ना आम्हाला दुसरीकडे। आम्ही कर पडायचं बाहेर। 15 दिवस झाले आम्ही आजारी पडलो सगळे। खायला काय नाही, धान्य धुन्य भिजून गेलं सगळं, वाहून गेलं सगळं, संसार सगळं पाण्यात गेलं वाहून। कर पडायचं